नमस्कार. सध्या मी आहे पुण्यातल्या भवानीपेठ परिसरातल्या किंमत मार्केट परिसरातल्या रामोशी गेट या ठिकाणी. या रस्त्यावरून म्हणजे या रस्ता जो आहे हा नेहरू रस्ता आहे. या रस्त्यावरून जी आपली पुणे ग्रँड टूर आहे ती सायकल स्पर्धा गेली होती. त्या सायकल स्पर्धेसाठी या भागातल्या रस्त्यांवरती छान असं डांबरीकरण करण्यात आलं. छान असे पट्टे मारण्यात आले. सगळे जे काही रस्त्यावरचे पट्टे असतात ते मारण्यात आले होते. पण हे झालं एक चित्र. दुसऱ्या बाजूला हा जो रस्ता आहे जो आपल्या स्वारगेटकडे जातो त्या रस्त्यावरची परिस्थिती बघा. तर पुणे महानगरपालिकेने जे काही डांबरीकरण केलं, जे काही रंगरंगोटी केली ती फक्त आणि फक्त केवळ जिथून सायकल चालणार आहे अशा रस्त्यावर केली. आता ह्या सगळ्या गोष्टींचा खर्च त्यांनी कसा दाखवलाय हे मला माहित नाही. त्यांनी पूर्ण रस्त्याचा खर्च दाखवलाय का फक्त जेवढा का पार्टचं डांबरीकरण केलं, रंगरंगोटी केली तेवढं दाखवलाय हे मला माहित नाही. हा सुद्धा रस्ता जो आहे हा नेहरू रस्ता आहे बरं का. या नेहरू रस्त्यावरची ही एक बाजू, या बाजूनी सायकल स्पर्धा केले होते आणि ही दुसरी बाजू जिथं फक्त पुणेकर चालतात. या रस्त्यावरची ही अवस्था आहे. इथं खड्डा तसाच आहे. 7 लॉज चौकाकडून हा रस्ता आलेला नेहरू रस्ता. या रस्त्यावरून स्पर्धक आले आणि या बाजूला पॉवर हाऊस रास्तापेठ तिकडे हे स्पर्धक केले होते. हे स्पर्धक जाण्यासाठी या रस्त्यावरती असा डांबरीकरण केलेलं आहे. या डांबरीकरण करण्यामुळं या ठिकाणचं ही पायरी आहे, ही पायरी खाली गेली. या पायरी कमीत कमी 1 फूट उंच होती. ते 1 फूट उंचवाली पायरी आता रस्त्याच्या पातळीच्या खाली गेली. हा दरवाजा बंद होता. ज्यावेळेस डांबरीकरण करण्यात आलं त्यावेळेस हा दरवाजा बंद होता. हे डांबरीकरण करण्यामुळं हा दरवाजा जो आहे तो अडखळला होता. त्यानंतर काय केलंय माहित नाही, ज्यामुळे आता तो दरवाजा ओपन झालाय. कदाचित या ठिकाणी त्यांनी कटिंग केलंय, वेल्डिंग मारलंय. आता दरवाजाची उंची कमी करून दिली आहे. ही झाली फक्त स्पर्धेसाठीची रंगरंगोटी. वस्तुस्थिती बघा. आपण जास्त लांब नाही, हा नेहरू रस्ता आहे. या नेहरू रस्त्यापासून आपण फक्त 10 पावलं जर आतमध्ये आलो तर ही अवस्था आहे. इथं हा स्पीड ब्रेकर बनवला होता. कशासाठी बनवला त्यांनाच माहिती. त्या स्पीड ब्रेकर नंतर इकडे येणाऱ्या ह्या गाड्या बघा. टिंबर मार्केटमधनं ह्या गाड्या येतात. ते तिथं एक स्पीड ब्रेकर आहे मागे. आणि हे रस्त्याची अवस्था. अशा प्रकारचे रस्ते पुणेकर नागरिकांसाठी आहेत. तिथं आपल्याला जागोजागी स्पीड ब्रेकर दिसतोय व रस्त्याची अवस्था काय आहे ती वाहनांच्या मुवमेंटमुळे लक्षात येते. असे रस्ते पुणेकरांना देतात. 1 दिवसाचा 16 झाला. त्यानंतर आता हे रस्ते किती दिवस टिकणार आहेत, या सगळ्या दिखाऊ गोष्टी किती दिवस टिकणार आहेत हे आपण पुणेकरांनी पण बघितलं. त्या ज्या काही शोभेच्या कुंड्या होत्या त्या लगेच त्या क्षणाला उचलल्या गेल्या. त्याचप्रमाणे आता हे जे काही रस्ते आहेत हे आपले नवीन आलेले नगरसेवक त्यांचा जो काही विकास आहे, नगरसेवकाचा विकास, पुणेकरांचा नाही, नगरसेवकांचा जो काही विकास व्हायचा आहे त्या विकासासाठी आता हे रस्ते उकरले जाणार आहेत. याच्याबद्दल मला 200% गॅरंटी आहे. आपण काय म्हणताय विचार करा. धन्यवाद.